Rainy Day, I think, is about possibilities. It's about a human mind, किंवा it's about emotions, किंवा एका सिच्युएशन कडे अनेक माणसं किती वेगवेगळ्या परमिटेशन्स आणि कॉम्बिनेशन्सने बघू शकतो. दॅट्स वाय इट्स अबाउट पॉसिबिलिटीज. आणि दिसतं तसं नसतं. एक आय एम प्लेइंग अ कॅरेक्टर ऑफ सिमरन, जी ऑफिसमध्ये एका मोठ्या पोस्टवर काम करणारी मुलगी आहे. आणि जशी ती दिसते ती तशीच असू शकते किंवा असू शकत नाही. हे एक व्यक्ती तिला कसं परसीव्ह करतो त्याप्रमाणे यू कॅन थिंक अबाउट द पर्सन. अँड इट इज ऑल अबाउट मेंटल साईक. तर आय थिंक इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. इट्स बिकॉज ऑफ दॅट. आणि दॅट वन परसेप्शन कॅन कम्प्लिटली मेक ऑर ब्रेक अ पर्सन. तर आय थिंक इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग जर्नी and I'm having fun. Okay. How is your experience about working with a Goan film producer and a director? I must thank him that he got me in Goa in monsoons. I am always thankful for that. I think he's a very chilled out guy, Rajendra sir. आणि अगदी राजा माणूस आहे. He is very sorted about what he wants, which is very good. आणि ही इज व्हेरी चिल्ड. म्हणजे खूप काय इन्स्ट्रक्शन्स देतील किंवा खूप काय असेल, जोपर्यंत तुम्ही इन लाईन आहात ही विल गिव्ह यू द लिबर्टी ॲज अन आर्टिस्ट टू डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू. सो आय थिंक इट्स अमेझिंग टू वर्क विथ हिम. At times too much of doubt spoils the game. At times too much of trust also spoils the game. So it is somewhere about trusting times, most of the times doubting the times. So where you strike the balance is where the fun of life is. This is, I guess, what the story is trying to tell you. So you must watch this film because ही दुविधा सगळ्यांच्या मनात असते, सगळ्यांच्या आयुष्यात असते. इतकी नाती असतात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात, गुंतागुंत असते की आपण जर या फिल्मचं पर्स्पेक्टिव्ह समजून घ्यायचा प्रयत्न केला तर वी कॅन ऑल्सो अप्लाय दिस फॉर्म्युला in our lives as well. So you must watch this film.